नमस्कार मित्रांनो, मी अनिल जांभळे. तुम्ही पाहत आहात मराठी तक यूट्यूब चॅनल. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आपले सरकार महा-डी-बी-टी पोर्टलवरून मोठी सोडत यादी निघालेली आहे. ही जी यादी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड कशी करायची व त्यामध्ये आपलं नाव आहे का नाही ते कसं चेक करायचं, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्हाला इतर कुठेही जावं लागणार नाही. शेतकरी मित्रांनो, यामध्ये ट्रॅक्टर, रोटावेटर, पेरणी यंत्र, नांगर तसेच शेती उपयोगी जे काही वस्तू आहेत त्यांची सोडत निघालेली आहे. चला तर अधिक वेळ न करता जाऊया आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आणि पाहूयात यादी कशी पाहायची. तर सुरुवातीला आपल्याला जायचं आहे गुगल क्रोमवरती गेल्यानंतर आपल्याला तिथे सर्च करायचं आहे महा-डी-बी-टी फार्मर लॉग इन असं सर्च करायचं आहे. जर तुम्हाला याची लिंक सापडत नसेल तर त्याची मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. तुम्ही लिंकवरती जाऊन देखील डायरेक्ट या वेबसाईटवरती येऊ शकताय. तर जी पहिली वेबसाईट ओपन होणार आहे त्याच्यावरती क्लिक करा. तर अशा प्रकारची आपले सरकार महा-डी-बी-टीची जी वेबसाईट आहे ती ओपन होणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सुरुवातीला महत्त्वाच्या सूचना इथे दिसणार आहेत. वाचून घ्यायचं असेल तर वाचून घ्या. वाचून घेतल्यानंतर आपल्याला खाली इथे ओके दिसत आहे, इथे पाहू शकताय. ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी एक सेटिंग करावी लागणार आहे. ती म्हणजे इथे 3 डॉटवरती जाऊन आपल्याला डेस्कटॉप साईट, इथे तुम्हाला दिसत असेल डेस्कटॉप साईट, आपल्याला ही क्लिक करावं लागेल. डेस्कटॉप साईट आपल्याला असलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही. त्याच्यानंतर माझा अगोदरच आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाली एक 6 पर्याय दिसतील. अर्जाची सद्यस्थिती, निधी वितरित यादी, शेतकऱ्याने केलेल्या अर्जाची तारीख, महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी, महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्राधान्यानुसार वेटिंग यादी म्हणजे प्रतीक्षा यादी, आधार नसलेल्या प्रोफाईल यादी. त्यापैकी तुम्हाला आता महा-डी-बी-टी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य FCFS नुसार निवड यादी याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक करूया आपण. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला लाभार्थी तपशील शोधा हा पर्याय तुम्हाला इथे दिसणार आहे. तुम्हाला टिक मार्क करून दाखवतोय वारंवार तुम्हाला समजावं म्हणून इथे. त्याच्यानंतर आपल्याला बाब प्रकार निवडा. तुम्हाला कोणत्या घटकाचा निवडायची आहे तो निवडून घ्यायचा आहे आपल्याला. कृषी यांत्रिकीकरण, सुरुवातीला मी कृषी यांत्रिकीकरण बघतोय. त्याच्यानंतर आपला जिल्हा निवडून घ्यायचा आहे, जो असेल तो. माझा धाराशिव आहे. त्याच्यानंतर तालुका निवडून घ्या. त्याच्यानंतर आपलं गाव निवडून घ्या. आणि डायरेक्ट इथे शोधा बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे शोधा बटन दिसत आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. शोधा बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जी शेवटची यादी आहे त्याच्यासहित संपूर्ण गावची जी काही निवड यादी आहे ती इथे आपल्याला दिसणार आहे. इथे पाहू शकताय, इथे तुम्हाला गावची यादी दिसणार आहे. तुम्हाला थोडं खाली घ्यायचं आहे आणि इथे तुम्हाला जे काही पेज आहेत, 1 नंबर पेज, 2 नंबर पेज, 3 नंबर पेज, 4 नंबर पेज, तुमचं नाव नसेल तर त्याच्यावरती पेजवरती क्लिक करून पुढची यादी पाहू शकताय. किंवा इथे तुम्हाला सर्च करून देखील तुमचं नाव इथं सर्च करायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकताय, इथे सर्च करून देखील तुमचं नाव शोधू शकताय. जर ही यादी तुम्हाला एक्सेलमध्ये पाहिजे असेल तर इथे क्लिक करा आणि PDF पाहिजे असेल तर PDF पाहिजे असेल तर इथे क्लिक करा आणि एक्सेलमध्ये पाहिजे असेल तर इथे क्लिक करा. तर मित्रांनो, अशा माध्यमातून आपल्याला जी काही यादी आहे ती पाहता येते. मी तुम्हाला यादी डाउनलोड करून दाखवतोय. एक्सपोर्ट टू PDF याच्यावरती क्लिक करा. प्रोसेसमध्ये पडलेला आहे, इथे पाहू शकताय. डाउनलोड अगेन. आणि आपली जी यादी आहे ती आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह होणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जी काही यादी आहे ती डाउनलोड करता येते. गावची यादी पाहता येते, तसेच जिल्ह्याची देखील यादी पाहता येते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला
तो जरूर कळवा. महा-डी-बी-टीच्या प्रत्येक योजनेबद्दल अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला याबद्दल काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. परत भेटू एक उपयुक्त नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.